बदली धोरणाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। एक या घडीला मोठी बातमी येते। घाटी रुग्णालयातील परिचारिका आंदोलनाला जाणार आहेत। राज्य सरकारच्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन छेडलेलं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं राज्यभर 1 तासाचं निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाणार आहे। प्रशासकीय बदल्यांचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसंच बदली प्रक्रियेबाबत शासनानं पुनर्विचार करावा अशी प्रमुख मागणी आंदोलक परिचारिकांनी केली आहे। या आंदोलनामुळे शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। रुग्णसेवेवर याचा परिणाम होऊ शकतो। या घाटी रुग्णालयाच्या परिचारिका आंदोलनावर गेलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे छत्रपती संभाजीनगरमधून थेट घटनास्थळावरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अविनाश, काय अधिक माहिती? या नर्सेसचं काय म्हणणं आहे? आंदोलन केव्हापर्यंत सुरू राहणार आहे? सुवर्ण, आपण जर बघितलं तर शासनाने परिचारिकांचं जे बदलीचं धोरण अवलंबलं आहे त्या धोरणाच्या विरोधात या संपूर्ण परिचारिका असेल, ब्रदर्स असेल, ते आंदोलनासाठी उतरलेले आहे। जवळपास 300 ते 400 परिचारिका या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। जे शासनाने यांच्या बदलीचं परिपत्रक काढलंय ते परिपत्रक रद्द करावं, आमची बदली करू नये, त्या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे। परिचारिका माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया कशासाठी विरोध होतोय आणि बदलीला विरोध का? बदलीला विरोध याच्यासाठी आहे की आम्ही कुठल्याही आर्थिक टेबलवर काम करत नाही। सगळ्या गरीब रुग्णांमध्ये आम्ही काम करत असतो आणि आम्ही जी रुग्णसेवा आज घाटीमध्ये देतो तीच रुग्णसेवा आम्ही ससूनमध्ये देणार, तीच रुग्णसेवा आम्ही मुंबईमध्ये देणार, तीच रुग्णसेवा आम्ही एखाद्या खेड्यातल्या ठिकाणी जाऊन देणार। मग असे असताना आणि आज 20-25 वर्ष आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे प्रत्येक नर्स आपल्या आपल्या ठिकाणी ड्युटी करत असताना घरदार घेतलेले आहे। आम्ही कर्ज काढून घर घेतलेले आणि हे घरदार सोडून आज आमची बदली झाल्यानंतर आम्ही कुठे जाणार? आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे। 10वीला 12वीला आता मुलं पास झालेले आहे आणि शिक्षण, मुलांचं शिक्षण आहे, म्हातारे आई वडील आहे, सासू सासरे आहे। शासन सेवेत आहात, मग शासनाने जर बदलीचा निर्णय घेतला असेल तर मग त्याला विरोध का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही शासन सेवेत आहेत, त्याही पेक्षा आम्ही रुग्ण सेवेत आहोत। आम्हाला फक्त कुठे जरी गेलं तर रुग्ण सेवा करायची ना। मग आमच्या जाण्याने आमचा टेबल चेंज होत नाही आणि तसं जर पाहिलं तर आमचं दर 3 वर्षाला कक्ष शासनाचा एक GR आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले विभाग बदलले गेले पाहिजे। आमचा विभाग बदलतो का? हो बदलतो। कसा? मी आज जर मेडिसिन मध्ये ड्युटी करते, 3 वर्षानंतर मी सर्जरी मध्ये ड्युटी करते, 3 वर्षानंतर मी गायनिक विभागात ड्युटी करते, 3 वर्षानंतर मी आर्थो विभागात ड्युटी करते। आमचे इंटरनल चेंजेस आहेत ना, त्याला आमचा विरोध नाहीये। या बदलांना विरोध कायम असणार आहे? 100% असणार आहे आणि शासन जर जागे नाही झालं तर आम्ही काम बंद आंदोलन कधीही करू शकतो। कारण प्रशासकीय बदल्यातून कायमस्वरूपी वगळावं ही आमची मूळ मागणी आहे। कारण परिचारिका जसा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे तशी ती आपल्या कुटुंबाचा देखील कणा आहे, ती कुटुंबवत्सल आहे। त्यामुळे आरोग्य सेवेचा जसा कणा मोडतो तसा कुटुंबाचाही कणा या निर्णयाने मोडणार आहे। या आंदोलनाने आता रुग्णसेवेवर देखील घाटीचा मोठा परिणाम होतो, कारण मराठवाड्यातून रुग्ण या ठिकाणी येतात, मोठ्या संख्येने रुग्ण असतात, आता त्याचा देखील परिणाम पाहायला मिळतो। 100% आहे, कारण याचा विचार शासनाने करायला पाहिजे आणि आज तरी आम्ही फक्त तीव्र निदर्शनं करत आहोत शासनाच्या विरोधात आणि आम्हाला कुठलीही इच्छा नाहीये की आम्ही काम बंद आंदोलन करावं। त्यासाठीच आम्ही फक्त आज 1 तासाची निदर्शनं करतो की सरकारने आमची दखल घ्यावी आणि प्रशासकीय बदल्यातून कायमस्वरूपी वगळण्यात यावं, कायमस्वरूपी वगळण्यात यावं ही आमची इच्छा आहे। बरं, बदल्या झाल्याच्या नंतर काय काय अडचणी येऊ शकतात? सर, बदली झाली तर आमचं जे कुटुंब अवलंबून आहेत, आमच्या म्हणजे माझ्यावर जे कुटुंब अवलंबून आहे ते सरच उद्ध्वस्त होईल सर। कारण आज माझे फक्त 10 वर्ष राहिलेत म्हणजे बऱ्याच, आणि आज माझ्या मुलाची, वृद्ध आई वडिलांची, सासू सासऱ्याची माझ्यावर जबाबदारी। माझे म्हणजे बऱ्याच परिचारिका मिस्टर खाजगी सेवा करतात सर, आणि खाजगी सेवा आता त्यांना या मोडवर बंद करून त्यांना आमच्या सोबत यावं लागेल नवीन ठिकाण, आणि त्याच्यामुळे खरंच रुग्णावर अतिशय ताण पडेल सर।
निश्चितच सुवर्ण, आपण जर बघितलं तर हा तीव्र संताप, तीव्र प्रतिक्रिया या संपूर्ण नर्सेसच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ब्रदरच्या पाहायला मिळतात. बदली जर झाली तर त्या ठिकाणी नव्यानं पुन्हा सगळा संसार सुरू करायचा आहे. त्यामुळं आताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे पंतप्रधानांकडून आवाहन करण्यात आलं त्यामध्ये आम्ही कशा पद्धतीचं ते सर्व्हाइव्ह करू शकतो असे देखील प्रश्न उपस्थित केले जातात. नक्की. पण आता हे संपूर्ण आंदोलनामध्ये उतरल्यामुळे घाटीच्या रुग्णसेवेवर देखील मोठा परिणाम पाहायला मिळतोय. नक्की नक्की अविनाश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. कायमस्वरूपी बदली धोरण जे आहे नर्सेसचं त्यातून आम्हाला वगळावं, काढून टाकावं नर्सेसना, असं म्हणणं आहे सगळ्या नर्सेसचं. आपण पुढे जाऊया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे. राज्यातील शून्य फेरीसाठी विविध कोट्यांतर्गत 18 मे ते 19 मे या कालावधीमध्ये 39,613 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित केले. गुरुवारपासून नियमित पहिली फेरी सुरू होणार आहे. शून्य फेरीमध्ये 9,263 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात आलेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीमध्ये अस्थिरता आहे. याचा परिणाम आता रस्ते विकास क्षेत्रावर दिसू लागलेला आहे. डांबर आणि लाईट डिझेल ऑइलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून बाजारात तुटवडा निर्माण झाल्यानं नवी मुंबईसह राज्यातील रस्ते डांबरीकरण आणि दुरुस्ती कामांचा वेग मंदावला आहे. मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणात नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर या संदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आलं. भारतीय रेल्वेच्या वंदे भारत स्लीपर प्रकल्पातील फर्स्ट एसी डब्याच्या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ए डिझाईन अवॉर्ड 2026 जाहीर झालेला आहे. किनेट या कंपनीनं विकसित केलेल्या या संकल्पनेला मोबिलिटी अँड ट्रान्सपोर्टेशन डिझाईन विभागामध्ये कांस्य पुरस्कार मिळाला. प्रवाशांच्या सोयी, कार्यक्षम रचना आणि आकर्षक अंतर्गत सजावटीमुळे आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी या प्रकल्पाचं कौतुक केलेलं आहे. कर्ज वसुलीसाठी बँकांकडून होणारा जाच आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर थांबवण्याकरता रिझर्व्ह बँकेनं कडक पावलं उचलली. वैयक्तिक घर किंवा वाहन कर्ज थकलं तर बँकांना कर्जदाराचा मोबाईल फोन बंद करता येणार नाही. बँकेनं चुकीच्या पद्धतीनं फोन लॉक केला तर कर्जदाराला ताशी 250 रुपये भरपाई द्यावी लागेल, असा प्रस्ताव आरबीआयनं मांडला आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन गोल्डन ड्रॉप या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं सक्रिय संघटित सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये सुमारे 4,80,00,000चं 3 किलो विदेशी सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. DRIच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई केली. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या पुरेसा इंधनसाठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. लातूर बीड विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. भाजपकडून माजी मंत्री मधुकर चव्हाणांचा पुत्र सुनील चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर सुनील चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुनील चव्हाण यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर ही चर्चा करतायत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ते आग्रह करतायत. भारतात घुसखोरी आणि तब्बल 17 वर्षांपासून नाव बदलून भुसावळात राहणाऱ्या फरीदा बेगम मोहम्मद खान या महिलेला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पहाटे 3 वाजता ताब्यात घेतला. या कारवाईमुळे भारत बांगलादेश सीमेपासून ते थेट भुसावळपर्यंत चालणाऱ्या घुसखोरीचं आणि बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या रॅकेटचं नेटवर्क समोर आलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सापगाव इथं असलेल्या अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेविरोधात झालेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या तक्रारींच्या अनुषंगानं आता शासनानं एकदिवसीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. 13 वर्षांनंतर नागपूर शहराला नवीन काँग्रेस अध्यक्ष मिळाले. प्रफुल्ल गुढदे यांच्याकडे आता नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेलेली आहे. प्रफुल्ल गुढदे नागपूर मनपामधील ज्येष्ठ नगरसेवक होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्याकरता विविध समित्यांचं गठन करण्यात आलेलं आहे. यावेळी 63 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी मतदान करणार आहेत.
एकूण 1132 सदस्यांचा मतदार म्हणून समावेश असणार आहे। जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या संदर्भात माहिती दिली। नागपूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या गुणनियंत्रण भरारी पथकाची एका आठवड्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे। अहमदाबाद इथून अवैधरित्या नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या अनधिकृत विनापरवाना 28.33 क्विंटल वजनाचे 56.33 लाखाचे 5851 एचटीबीटी कापूस बियाण्याचे पाकिट जप्त करण्यात आले। वाशिमच्या जानगीर महाराज संस्थानचं चौथं मठाधिपती संत महेश गिरी महाराज हे पहाटे 5 वाजताच्या दरम्यान वयाच्या 81व्या वर्षी समाधीस्थ झाले। महेश गिरी महाराजांचे वाशिम, अकोला, बुलडाणा यासह राज्यभरात हजारो भक्त आहेत। छत्तीसगडच्या